नमस्कार. हे काय माहितीये, हे आहे मग्ग. ह्याला सांबार काकडी सुद्धा म्हणतात. साऊथ साइडला फार फेमस आहे. बऱ्यापैकी सांबार वगैरे याच्यामध्ये किंवा भाज्यांमध्ये धबधबीत भाजी बनवतो त्याच्यामध्ये ह्याचा समावेश असतो. पण आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एक कोकणी ब्रेकफास्ट रेसिपी, म्हणजेच मग्ग्याचे पोळे. नमस्कार, मी प्राजक्ता आणि आपल्या मास्टर रेसिपीजच्या किचन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. चला करूया मग्ग्या पोळ्या. आता ह्या पोळ्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते दाखवते. हा आहे डोसा राईस. 3 वाटी, समजा एकच वाटीचं प्रमाण सांगते तुम्हाला की एक आपल्या घरातली कोणतीही वाटीनी सगळं मेजरमेंट घ्या म्हणजे चुकणार नाही. 3 वाटी आपल्याला डोसा राईस घेतला समजा, तर त्याला 1 वाटी ओलं खोबरं आणि अर्धा वाटी आपल्याला पोहे लागणार. हे जाड असू देत पातळ असू देत कोणतेही चालतात. हे जे तांदूळ आहे हा जवळपास 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचा. आणि पोहे पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि हे जे मग्ग आहे ते आता ह्याच्यात घालून आपल्याला हे वाटायचं आहे. काय काय कसं कसं करायचं दाखवते. या मग्ग्यामध्ये असं भरपूर बिया असतात. खरं सांगायचं म्हटलं तर माझी आजी जी होती ना, ती साल कोणत्याही भाजीची टाकून देत नाही, तर ती सालासकट घालायची. पण तुम्हाला जर आवडत नसेल तर साल तुम्ही काढली तरीही चालेल. ही अशी साल छानपैकी काढून घ्यायची. खूप जाड काढू नका, जमेल तितकं पातळ काढायचा प्रयत्न करा. या मग्ग्याचा स्वाद जो आहे, एक सुगंध म्हणतो, अरोमा जो आहे तो ह्या डोश्यांना खूप छान येतो. हे बघा, ही अशी सोलून घ्यायची. सोलल्यानंतर हा जो बियांचा पार्ट आहे तो पूर्ण काढून टाकायचा. तो आपल्याला अजिबात नको आहे. कडू वगैरे काही नसतात, पण जराशी जाडसर असतात, चुरट असतात, म्हणून आपण खात नाही. एका दुसरी बी आली तरी काही प्रॉब्लेम नाहीये. आणि मग ह्याला असं मोठं मोठं कट करून घ्यायचं, कारण मिक्सरमध्येच आपण ह्याला वाटणार आहोत. आता ह्याचं प्रमाण काय, जर आपण 3 वाटी तांदूळ घेणार असेल तर 3 वाटी आपण हे मग्ग्याची फोडं घ्यायची. म्हणजे काय होतं की ह्याचा जो स्वाद आहे तो जास्त करून आपल्या ह्या डोश्यांना येतो. इथं हे जे भिजवलेले तांदूळ आहेत ते आणि हे मग्ग्याच्या फोडी आपल्याला एकत्र वाटून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही, ह्याच्यात पाण्याचा अंश असतो भरपूर. त्याच्यामुळे डोश्यासारखं जर पीठ सरसरीत आपल्याला वाटायचं असेल तर ह्याच्यातूनच हे होऊ शकतं. तुम्हाला वाटलं कन्सिस्टन्सी तर थोडंसं पाणी ॲड करा. आणि त्याच्यासोबतच आपल्याला ओलं खोबरं आणि हे भिजवलेले पोहे हे सगळं एकत्र 2-3 बॅचमध्ये छान वाटून घेऊया. आणि मग ह्याला 7 ते 8 तास फर्मेंट करायला ठेवूया. आता इथं बघा हे असं वाटलं गेलंय. यावेळेला काय करायचं, तांदूळ ज्याच्यात आपण भिजवलेले होते त्याच पाण्यात थोडंसं पाणी ॲड करू आणि हे परत गंध वाटून घेऊ. ही अशी कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. हे सगळं वाटून घेते आणि मग ह्याला आपण 7 ते 8 तास फर्मेंट करायला ठेवूया. 2 ते 3 तास तांदूळ भिजवले की त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं. आणि त्याच्यामध्ये हे जे मग्गे आहेत त्या मग्ग्याचे तुकडे घालून, ओलं खोबरं घालून आणि भिजवलेले पोहे घालून ते छान गंध वाटून घ्यायचं. आता वाटून घेतल्यानंतर 7 ते 8 तास त्याला फर्मेंट करायला लागतात. इथं बघा मी हे पीठ तुमच्यासाठी तयार केलेलं आहे. हे साधारण या कन्सिस्टन्सीचं व्हायला पाहिजे. आता काय करायचं, थंडीचे दिवस असले तर लगेच फर्मेंट होत नाही. मग अशा वेळेला काय करायचं, वाटताना म्हणजे ह्याला ऑलरेडी आपल्याला गरम पाणी काही जास्त म्हणजे पाणी वापरायचंच नाहीये. तवशाच्या मग्ग्याच्याच अंशाने, मग्ग्याच्यात जे पाणी असतं त्या अंशानेच वाटायचं. लागलं तर अगदी थोडं पाणी. तर ते थोडं पाणी जर घालत असाल तर थोडंसं कोमट घाला, म्हणजे जरा ऊब मिळते त्याला. आणि
जिथं उबदार जागा असेल त्या ठिकाणी हे पीठ ठेवून टाका, म्हणजे छान फर्मेंट होईल. आणि आता काय करायचं, याच्यामध्ये गूळ घालायचे. आता हे जे डोसे आहेत ते तुम्ही दोन प्रकारे करू शकता. एक तर फार गोड म्हणजे गोडूस सारखे, नाही तर अगदी नावाला थोडंसं गोड घातलं तर चालतं, म्हणजे एक अर्धा चमचा किंवा 1 चमचा गूळ. पण मला थोडंसं गोडूस आवडतात, तर इथं मी 2 ते 3 चमचे गूळ घालतेय. आणि चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचंय. आणि आता हे छान मिक्स करून घेऊया. हा गूळ छान त्याच्यामध्ये विरघळू दे. नंतर भिडाचा तवा जो आहे तो गरम केलाय, थोडंसं तेल लावलंय, पाणी घालते, म्हणजे आपला तवा जो आहे तो छान नॉनस्टिक होईल. आणि मग अगदी थेंबर तेल, बस. आता आपण हे जे डोसे आहेत ना ते खूप पसरवायचे वगैरे नाही, छान जाळीदार डोसे होतात आणि खूप पातळ नाही काढायचे. बस. आणि आता बाजू तेल त्याला फोडूया. वरून जर झाकण लावलं तर लवकर तयार होतात. किती छान जाळीदार झाला आणि ह्याचा जो सुगंध आहे तो इतका छान आहे, टेम्पटिंग असा ॲरोमा येतो. आणि हे बघा किती अगदी सहजरित्या निघतात. दोन्ही साईडून ह्याला छान भाजून घेऊया. खरपूस एक साईडला भाजायचं आणि एक साईडला अगदी हलकं. तुम्ही हे फक्त एक साईडला भाजून, म्हणजे वरती असं छान व्हाईट जाळी आणि एक साईडलाच भाजायचं क्रिस्पी सारखं, तसंही एन्जॉय करू शकता. पण मला कसं दोन्ही साईडला छान खरपूस झालं ना की आणि टेस्टी. आणि तुम्ही हे डोस्यांना चटणी, सॉस, काही दही वगैरे कशाची गरज नाही, नुसता हे डोसे तुम्ही खाऊ शकता, इतके यम लागतात. हे बघा. यम्मी मग्या पोळो रेडी असा. कोण कोण येतील खावच्याक. खूप सोपी रेसिपी आहे आणि मी प्रॉमिस केल्याप्रमाणे दर शनिवारी तुम्हाला खास आमच्या कोकणी ब्रेकफास्ट रेसिपीज, त्याही खूप सोप्या, खूप पौष्टिक, खूप टेस्टी अशा दाखवणार आहे. तर ही सिरीज आपली चालूच राहणार. ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे, नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज आता थोडे सबस्क्रायबर राहिलेत, मिलियन लवकरच होणार.